नमस्कार रसिक हो. ॲन ऑफ ग्रीन गेबल्स या पुस्तकातील आज आपण 36वे प्रकरण ऐकणार आहोत. त्या दिवशी सकाळी ॲनी आणि जेन क्वीन्स अकॅडमीच्या प्रांगणातून नोटीस बोर्डकडे निघाल्या. आज शिक्षक प्राप्तता परीक्षेचा निकाल जाहीर होणार होता. जेन हसतमुख आणि आनंदी दिसत होते. पेपर झाल्यावर तिला नक्की पास होणार याची खात्री होती. तिच्या काही जास्तीच्या अपेक्षा नव्हत्या, त्यामुळे जास्त विचार करण्यासारखे काहीच नव्हते. या जगात कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. त्यासाठी योग्य किंमत मोजावी लागते. मोठी महत्वाकांक्षा बाळगणे ही एक चांगली गोष्ट आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत तर करावी लागतेच. शिवाय स्वार्थत्याग, अस्वस्थता आणि नाउमेद यांच्याशी सामना करावा लागतो. आणि थोडीशी धास्तावलेली वाटत होती, पण तशी ती शांत होती. कुणी पदक जिंकले आणि कुणी एव्हरी शिष्यवृत्ती याचा निकाल घोषित होण्यासाठी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागेल असे वाटत नव्हते. आणि या दोन्हीपैकी तू एक तरी गोष्ट नक्कीच जिंकशील, जेन म्हणाले. जोशीच्या म्हणण्यानुसार प्राध्यापकांचे मत अगदीच वेगळे होते. याचे जेनला आश्चर्य वाटत होते. मला एव्हरी मिळण्याची कोणती आशा नाही, ॲनी म्हणाले. प्रत्येकाला मिस एमिली क्ले जिंकेल असे वाटत आहे. जेन, मी नोटीस बोर्डच्या जवळपास देखील जाणार नाही. सर्वांसमोर निकाल पाहण्याचे धैर्य माझ्याकडे नाही. मी आपली सरळ लेडीज रूम मध्ये जाते. तू निकाल बघ आणि मला येऊन सांग. आपल्या मैत्री खातर शक्य तेवढ्या लवकर बघून सांग. जर मी पात्र झाले नसेल तर स्पष्टपणे सांगेन आणि सहानुभूती आणि माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करणार नाही असे मला वचन दे. जेनीने वचन दिले, पण घडले त्यावरून तसे वचन देण्याची गरज नव्हती हे सिद्ध झाले. जेव्हा त्या अकॅडमीच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांपाशी गेल्या तेव्हा हॉल खचाखच भरलेला होता आणि मुले गिल्बर्ट ब्लीथला खांद्यावर उचलून त्याने मेडल जिंकले म्हणून त्याचा जय जयकार करत होते. क्षणभर ॲनीला पराभवाची आणि निराशेची एक भयानक वेदना जाणवली. एकूण काय तर ती हरली होती आणि गिल्बर्ट जिंकला होता. मॅथ्यूना वाईट वाटेल, ती जिंकेल याची त्यांना खात्री होती. आणि तेवढ्यात कोणीतरी ओरडले, एव्हरी विजेत्या मिस शर्लीसाठी 3 चेअर्स. ओ ॲनी, जेनने श्वास सोडला. ओ ॲनी, मला खूप अभिमान आहे. खूप छान झाले नाही का? आणि त्या पळत पळत लेडीज रूमकडे गेल्या. सगळ्या मुली त्यांच्या भोवती जमा झाल्या. सर्वजणी तिचे अभिनंदन करत होत्या. हसत मुखाने अभिनंदन स्वीकारत होती. कोणी खांद्यावर हात ठेवला तर कुणी जोरजोराने हलवले. कुणी हस्तांदोलन केले तर कुणी मिठी मारली. या सर्वांमध्ये ॲनी जेनीच्या कानात कुजबुजत म्हणाली, मॅथ्यू आणि मारीला खूपच खुश होतील. मला लगेचच घरी ही बातमी कळवायला हवी. अकॅडमीच्या मोठ्या सभागृहात शैक्षणिक प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित केला गेला. मोठमोठ्या नामवंत व्यक्तींची भाषणे झाली. सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे आणि पदके दिली गेली. विजेते विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या ॲनीचे सर्व लक्ष प्रेक्षकात बसलेल्या मॅथ्यू आणि मारीला यांच्याकडे लागून राहिले. फिकट हिरव्या गाऊनमधील लकाकणाऱ्या डोळ्यांची गोऱ्या पान उंच ॲनी एव्हरी शिष्यवृत्ती विजेती म्हणून घोषित झाली. तिने अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले. ते ऐकून मॅथ्यूनी मारीलाला विचारले, आपण तिला आपल्याकडे ठेवून घेतल्याबद्दल तुला आता आनंद वाटत असेल ना?
मला आनंद होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही, मारिलाने उत्तर दिले. मॅथ्यू कथबर्ट, या गोष्टीची तुला चांगलीच कल्पना आहे. मिस बॅरी त्यांच्या मागे बसली होती. ती पुढे झुकली आणि छत्रीने मारिलाच्या पाठीला ढोसून म्हणाली, तुला अॅनीचा अभिमान वाटत असेल नाही का? मला सुद्धा तिचा अभिमान वाटतो. आणि तुम्ही बहीण भावांनी तिचे उत्तम प्रकारे संगोपन केले याची दाद द्यावीशी वाटते. आणि त्या संध्याकाळी मॅथ्यू आणि मारिला सोबत ॲव्हनलीला गेली. गेल्या 4-5 महिन्यात ती घरी गेली नव्हती. अजून एकही दिवस शार्लट टाउनमध्ये राहण्याची तिची तयारी नव्हती. सफरचंदाची झाडे मोहरली होती. सर्व ॲव्हनली गाव ताजे तवाने आणि रसरशीत दिसत होते. तिला भेटायला डायना ग्रीन गेबल्समध्ये आली. तिच्या खोलीतील खिडकीजवळ मारिलाने बागेतील गुलाबाच्या फुलांचा गुच्छ ठेवला. ॲनीने त्याकडे पाहून समाधानाने एक दीर्घ श्वास घेतला. ओ डायना, घरी परत आल्यावर इतकं भारी वाटतंय की शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. फरचे कोण नुकतेच धरायला लागलेत. स्नो क्वीनला बघून खूप सुंदर वाटते. पुदिन्याच्या वासाने प्रसन्न वाटते आणि पिवळट लालसर छटा असणारे सुवासिक गुलाब किती सुंदर दिसते. हे सारे एखाद्या सुंदर गाण्यासारखे वाटते, ज्यात हा सारा परिसर कायम असाच राहावा अशी आशा आहे. आणि कृतज्ञता भाव दर्शवणारी प्रार्थना पण आहे. डायना, तुला भेटून खूप म्हणजे खूपच आनंद झालाय. मला वाटते आता तुला माझ्यापेक्षा स्टेला मेनार्ड जास्त आवडत असावी. जोसीपाईने मला सांगितलंय की तुझी आणि तिची घट्ट मैत्री झालीये. डायना थोड्या कडवटपणे म्हणाली. ॲनी हसली आणि हातातील जून लिलीच्या गुच्छ तिच्यावर फेकत म्हणाले, स्टेला मेनार्ड ही सर्वात चांगली मुलगी तर आहेच, पण तुझा नंबर तिच्या अगोदर आहे. मी तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करते. मला तुला खूप म्हणजे खूप गोष्टी सांगायच्या आहेत, पण आता तुझ्याशी बोलण्यापेक्षा फक्त तुला बघत बसावे असंच वाटते. मी खूप दमले. मला अभ्यासू आणि महत्वाकांक्षी असण्याचा देखील कंटाळा आलाय. उद्या मी बागेतील गवतावर 2 तास काहीही विचार न करता नुसती पडून राहणार आहे. आणि तू छान केलेस हा. तुला एव्हरी शिष्यवृत्ती मिळाली आहे. आता तुला शाळेत शिकवायला काही हरकत नाही. नाही, मी सप्टेंबरमध्ये रेडमंडला जात आहे. किती छान वाटत आहे नाही का? आता 3 महिने सुट्टी आणि नंतर आणखी एक नवीन संधी, आणि त्या संधीचे सोने करण्याची महत्वाकांक्षा. मला अगदी भारावून गेल्यासारखं वाटतंय बघ. रुबी आणि जेन शिकवण्यास सुरुवात करणार आहेत. आम्ही ॲव्हनलीच्या शाळेतील सर्व विद्यार्थी चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो. ही एक अभिमानाची गोष्ट आहे. न्यूब्रिज ट्रस्टींनी जेनला त्यांची शाळा आधीच देऊ केली आहे. डायना म्हणाली, गिल्बर्ट ब्लीथ पण शाळेत शिकवणार आहे. त्याच्या वडिलांना पुढच्या वर्षी त्याला कॉलेजमध्ये पाठवणं परवडत नाही, म्हणून त्याला स्वतःच्या कमवायचं आहे. मिस एम्सने सोडण्याचा निर्णय घेतल्यास त्याला ॲव्हनलीची शाळा मिळेल अशी मला अपेक्षा आहे. हे ऐकल्यावर मात्र ॲनीला एकदम आश्चर्य वाटलं. गिल्बर्ट रेडमंड कॉलेजमध्ये जाईल अशी तिला अपेक्षा होती. त्याऐवजी तो सध्या शिक्षकी पेशा स्वीकारणार हे समजल्यावर ती निराश झाली. त्याच्यासारख्या प्रेरणादायी प्रतिस्पर्ध्याशिवाय तिला कॉलेजमध्ये एकाकी वाटले असते. तिला वाटले की कॉलेजमध्ये पदवी मिळवली तरी तिचे त्याच्याशी बाह्यता शत्रुत्व असूनही मनातून मित्रत्वाचे नाते असलेला गिल्बर्ट ब्लीथ तिथे नसेल, तर तिला विशेष प्रावीण्यासह
पदवी मिळाली तरी त्याचे महत्त्व वाटले नसते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी अचानक ॲनीला असे वाटले की मॅथ्यूची तब्येत बरी नसावी. मागच्या वर्षीपेक्षा ते नक्कीच थकल्यासारखे दिसत होते. मारीला ते बाहेर गेल्यावर ॲनीने चाचरत विचारले, मॅथ्यूची तब्येत बरी नाहीये का? नाही, त्याला बरं नाही वाटत, मारीला काळजीच्या स्वरात म्हणाली. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या छातीत दुखत आहे, पण तरीही तो स्वस्थ बसून विश्रांती घेण्याचं मनावरच घेत नाही. मला त्याच्या तब्येतीची काळजी वाटून लागली, पण गेले काही दिवस थोडे बरे आहे. आम्हाला एक चांगला कामगार मिळालाय, त्यामुळे त्याच्यावरच्या कामाचा भार थोडासा हलका झालाय. म्हणून मला आशा वाटते की त्याला थोडी विश्रांती मिळेल. आणि आता तुला पण सुट्टी आहे, तू सांगितलेले तो नक्कीच ऐकेल, ॲनी टेबलापुढे झुकून म्हणाली आणि मारिलाचा चेहरा हातात घेऊन म्हणाली, तुम्ही पण मला थकल्यासारख्या वाटत आहात. तुमच्यावर कामाचा बोजा वाढलेला दिसतोय. आता मी घरी आले ना, तेव्हा तुम्ही विश्रांती घ्या. फक्त उद्याचा एक दिवस मी जुन्या सगळ्या आमच्या फिरण्याच्या ठिकाणांना भेट देऊन येणार आणि मग मी कामाला लागेन. तुम्ही फक्त विश्रांती घेण्याचे काम करा. मारीला तिच्या मुलीकडे प्रेमाने हसली. मला काही कामामुळे थकवा आलेला नाहीये. त्याला कारणीभूत माझी डोकेदुखी आहे. अलीकडे ना मला डोकेदुखी असह्य झालीये. डॉक्टर स्पेन्सरने चष्मा बदलून दिला, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक प्रतिष्ठित नेत्रतज्ञ इकडे येणार आहेत आणि डॉक्टर म्हणतात की मला त्याला भेटायलाच हवे. आता मला वाचताना, शिवणकाम करताना पूर्वीप्रमाणे जमतच नाही. ॲनी, तू मात्र कौतुकास्पद कामगिरी केलीस बघ. 2 वर्षांचे शिक्षण एका वर्षात पूर्ण केलेस. एव्हरी स्कॉलरशिपही मिळवलीस. रेचल म्हणत होती की मुलींना कॉलेजच्या शिक्षणाची काही गरज नाही. मला काही ते पटले नाही. पण एक गोष्ट तुला विचारायची होती, ती म्हणजे अलीकडे आपल्या बँकेविषयी तुझ्या काही कानावर आलंय का? बँकेची परिस्थिती काहीशी डळमळीत होत चालली. रेचल पण तसे काहीसे बोलत होती. मॅथ्यूला त्याचीच खरी काळजी लागून राहिली. आमची जी काही बचत आहे ती या बँकेत ठेवली आहे. मिस्टर ॲबे आणि आमच्या वडिलांचे घनिष्ठ संबंध होते. ते नेहमीच त्यांच्या बँकेशी व्यवहार करत. त्यामुळे मॅथ्यूने त्यांच्यावरच्या विश्वासाने वडील गेल्यावर देखील तिथे व्यवहार सुरू ठेवला. आता असे वाटते की गेली काही वर्षे ते बँकेचे फक्त नामधारी प्रमुख राहिले आहेत. बाकी सर्व कारभार त्यांच्या पुतण्यांच्या हाती आहे. मिसेस रेचलने सांगितल्यावर मी मॅथ्यूला बँकेतील पैसे ताबडतोब काढायला सांगितले. त्यावर मॅथ्यूने विचार करतो असे सांगितले. काल मिस्टर रेचल यांनी बँकेचे सर्व ठीकठाक असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी ॲनीने ठरल्याप्रमाणे दिवसभर बाहेर मजा केली. तो दिवस कायम स्मरणात राहील इतके वातावरण स्वच्छ आणि कोरडे होते. तेजस्वी सूर्यप्रकाश पडला होता. ॲनीने बराच वेळ बागेत मजा केली. नंतर ओढ्यावरचा धबधब्यावर, जंगलातील त्यांच्या पूर्वीच्या खेळण्याच्या जागी आणि व्हायलेट व्हॅली येथे गेली. नंतर मिसेस ॲलनच्या बोलण्यावरून त्यांच्या घरी गेली. त्यांच्याबरोबर बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली आणि शेवटी संध्याकाळी ती स्वप्न रस्त्याच्या मागच्या बाजूच्या कुरणात मॅथ्यू सोबत गायींसाठी गेली. सूर्य अस्ताला गेला तरी जंगलात आणि पश्चिमेकडील टेकडीच्या दरीमध्ये त्याचा लालसर सोनेरी प्रकाश पसरला होता. मॅथ्यू खाली मान करून वाकून चालले होते, तर ॲनी मान आणखी ताठ ठेवून जवळजवळ उड्या मारत हुंदडत होती. मॅथ्यू,
आज तुम्ही खूप काम करत होतात. तुम्ही एवढी श्रमाची कामे करत जाऊ नका. ॲनीने बजावले. ठीक आहे, पण मला तसे वाटत नाही. मॅथ्यू गायींसाठी दरवाजा उघडत म्हणाले, मी दिवसेंदिवस म्हातारा होत चाललोय. हेच मला विसरायला होते. मी नेहमीच भरपूर काम केले आणि आता मला त्याची सवय झाली आहे. मी ना मुलगा असायला हवे होते. मी तुमच्या खूप मदतीला आले असते ना. मी कितीतरी बाबतीत तुमचे ओझे कमी करू शकले असते. त्यासाठी मला मनापासून वाटते की मी मुलगा असायला हवे होते. आणि मनापासून बोलत होती. एकटी तू डझनभर मुलांपेक्षा जास्त भारी आहेस. तू फक्त स्वतःची काळजी घे. एवढी शिष्यवृत्ती मुलाने नाही तर मुलीने मिळवली आहे. माझी मुलगी. मला माझ्या मुलीचा अभिमान आहे. अंगणात जाताना मॅथ्यू तिच्याकडे प्रेमाने पाहत हसले. ती आठवण मनात घोळवत ॲनी रात्री बराच वेळ जागी होती. उघड्या खिडकीतून बाहेर बघत, भूतकाळ आठवत, भविष्याची स्वप्ने पाहत होती. तेजस्वी चंद्रप्रकाशात स्नो क्वीन निघाले होते. बागेच्या उतारावरील दलदलीत बेडकांचे गाणे रंगले होते. ॲनीला त्या रात्रीचे चंदेरी, शांत सौंदर्य आणि सुगंधी शांतता नेहमी आठवत असे. दुःखाने तिच्या आयुष्याला स्पर्श करण्यापूर्वीची ती शेवटची रात्र होती. एकदा का त्याचा स्पर्श झाला की पुन्हा जीवन कधीच पहिल्यासारखे राहत नाही.